तुमच्या गावाची काही एकी आहे. बऱ्याच गावांमध्ये वादविवाद होतात, पण तुमच्या गावाचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं. इथं नुसतं जातीपाती नाही तर धर्माचाही काही वादविवाद नाहीये. मला त्या लोकांनी घरी बोलवलं, आमचे नाजिम दादांनी, बाबाजी घरी या. घरी गेल्याच्या नंतर वडील होते का ते दादांचे वडील होते. मला असं वाटतं की ठीक आहे, तरुण पोरं आहेत, हे बदलू शकतात, पण म्हातारे लोकांच्या मनात द्वेष असू शकतो. पण ते काका भेटले का, ते काका सुद्धा एवढ्या प्रेमानं बोलत होते माझ्यासोबत. तर मला एकच शिकावं वाटतं इथं की भाई, हिंदू बनूंगा न मुसलमान बनूंगा, इंसान की औलाद है इंसान बनूंगा. छत्रपती शिवरायांचा पुतळा समोर आहे, गलीमध्ये ते पण राहतात. ते म्हणतात की पूर्ण कार्यक्रम आम्ही यांच्या सोबत साजरा करतो, देवीला जातो. आणि ज्या दिवशी असंच सगळ्या गावात वातावरण होईल ना, तर महाराज स्वर्ग बघायला जायची गरजच नाही. आपल्या आजूबाजूला स्वर्ग आहे, पण आपल्याला ते निर्माण करता आलं पाहिजे, आपल्याला वागता आलं पाहिजे. आणि मी त्या गोष्टींमध्ये तुम्हाला मानलं बरं का सगळ्यांना. नाजिम दादा, खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही माणसं बनून जगतायत. कोणत्या धर्माचे कोणत्या जातीचे म्हणण्यापेक्षा माणसं बनून जगतायत. अशा लोकांकडनं काहीतरी शिकावं वाटतंय. थँक्स, खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही विशेष करून एक कथाकारचा सत्कार करताय आणि अजून कथेला सुद्धा सगळे येऊन बसतायत. मी तर तुमचा पूर्ण गावाचा प्रचार फार महाराष्ट्रभर करणार आहे. सप्ते खूप मोठ्या लेवलात माझ्या सिंगल कीर्तनांना हे लोक येत राहतात. माझ्या एका कीर्तनाला कमीत कमी 2-2, 4-4 हजार लोक असतात, काही विषय नाही. गुजरातमध्ये कार्यक्रम करतो, फार 10-15 हजार लोक असतात. साधंही कीर्तन असलं तरी गर्दीला महत्व नाहीये, पण तुम्ही लोक किती आहेत त्याच्यापेक्षा, गर्दीपेक्षा गर्दी किती आहेत ते महत्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात जगायला तर कुत्रही जगतो, हो, कुत्र मांजरही जगतं, पण जगत असताना तुम्ही जगताय कसे यालाही महत्व आहे. आणि असे सगळे एकत्रित राहून मी तर माझ्या राधाराणीच्या चरणी एकच नम्रपणे मागणी मागेल की तुम्हाला असंच एक भावाभावांसारखं नेहमीच राहायची सद्बुद्धी देव, हीच माझ्या राधाराणीच्या चरणी मागणी असेल. हो.